पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीत पुन्हा एकदा भीषण औद्योगिक दुर्घटना घडली। बोईसर येथील तारापूर एमआयडीसीतील नांडोलिया ऑर्गॅनिक कंपनीत R22 गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली असून स्फोट इतका भीषण होता की परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एमआयडीसी पोलीस आणि इतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या। जखमी कामगाराला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान या दुर्घटनेमुळे तारापूर एमआयडीसीतील औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। मृत कामगार अनेक वर्षांपासून कंपनीत कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे। तसेच दुर्घटनेनंतर कंपनी प्रशासनाने माहिती देण्यास झालेला विलंब आणि कामगारांच्या हक्कांबाबतही नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येते। या प्रकरणी संबंधित यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून स्फोटचे नेमके कारण शोधले जाते। तारापूर एमआयडीसीमध्ये यापूर्वी अशा प्रकारच्या औद्योगिक दुर्घटना घडल्या आहेत। त्यामुळे रासायनिक उद्योगांमधील सुरक्षा मानकांची काटेकोर अंमलबजावणी, नियमित सुरक्षा तपासणी आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे।